नमस्कार. आजचा हा 60वा दिवस 1997पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. काल आपण पुण्याच्या दिशेने लोकांचा जो प्रवाह आहे तो पुन्हा उलटा फिरवण्याची आवश्यकता आहे. गंगेचा प्रवाह आपल्याला पुन्हा परत उलटा फिरवायचा आहे. अशा संदर्भामध्ये मी आपल्याशी काल बोललो. उद्यापासून साधारणतः लॉकडाऊनचे नियम शिथिल होत जाणार आणि काही दिवसांनी लॉकडाऊन हा संपुष्टात देखील येईल. करोना आपल्याबरोबर किती काळ राहणार हे भविष्यामध्ये आपल्या लक्षात येईल. आणि ह्या सगळ्या 60 दिवसांच्या काळामध्ये जे साधारणतः सगळ्यांचा एक सूर होता की 2020 साल जे आहे ते संपलेलं आहे. कोरोना नावाचा व्हायरस त्यामध्ये शिरलेला आहे. त्यामुळे 2020 साल डिलीट करून टाका, कारण हे वर्ष नाही अशाच पद्धतीने व्यवहार करा. काही अर्थाने खरं आहे. मग तोच विषय मी एका मोठ्या कॅनव्हासवर घेऊन असं म्हणतो की गेले 100 वर्षाचा कालखंड जो आहे तो एका अर्थाने आत्मविस्मृती नावाचा एक व्हायरस आपल्यामध्ये जो प्रविष्ट झालेला आहे. त्यामुळे गेली 100 वर्षे देखील आपण आपल्या आयुष्यातून आपल्या इतिहासातून डिलीट करण्याच्या पद्धतीने काम करू. आम्ही ती डिलीट केलेली आहे असं म्हणून ते डिलीट होत नाहीत. आपल्या कर्तृत्वाने ते डिलीट करावे लागतात. काल मी जो एका गोष्टीचा उल्लेख केला होता तो म्हणजे एक स्किल डेव्हलपमेंट आणि दुसरं आत्मनिर्भरता, असे 2 शब्द आपल्या इथं आत्ता प्रचलित आहेत. ह्या 2 शब्दांना कधी अर्थ प्राप्त होतो तर जेव्हा आपणच आपल्या विस्मृतीमध्ये असतो तेव्हा या दोन्ही शब्दांचा काहीही अर्थ नसतो. परंतु विस्मृतीमधून आपण बाहेर पडलो की ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात यायला लागतात आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करायला लागतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की हळूहळू आपण लॉकडाऊनमधून बाहेर पडतो आहोत. तसं 100 वर्षाचा लॉकडाऊन देखील आपण आता त्याच्या पुढे जाण्याच्या मनोभूमिकेमध्ये आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून मी काल असं म्हटलं की महाराष्ट्राच्या पर्यटनाकरता आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्याकरता आपल्याला वेळ काढायचा आहे. आता हे बाहेर पडणं आणि वेळ काढणं नावाची जी गोष्ट आहे ती कशाकरता बाहेर पडायचं आहे हे आपल्या मनाशी आपल्याला खुणगाठ बांधण्याची आवश्यकता आहे. आत्मविस्मृतीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आत्मविस्मृतीमध्ये असल्यामुळेच कितीतरी गोष्टींचे अर्थ आपल्या लक्षात येत नाहीत. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे ह्याचा आपल्याला विसर आत्तापर्यंत पडलेला आहे, कारण आपण गेली 100 वर्ष आत्मविस्मृतीमध्येच होतो. पराक्रम हा आपला मूळ स्वभाव आहे हे त्यामुळेच आत्मविस्मृतीचं लक्षण आहे. ती दोन्ही गोष्टी आपल्याला टाळून बाजूला सरून मोठ्या उमेदीने आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि जेव्हा बाहेर पडायचं आहे असं म्हटल्यावरती आपल्या मनाशी काही गोष्ट ठरवण्याची आवश्यकता आहे. बाहेर पडायचं आहे म्हटल्यावर लगेच उद्यापासून भराभर महाराष्ट्रामध्ये हिंडण्यासाठी आपल्याला जायचं आहे असा विषय त्यातला नाही. आपण महाराष्ट्र बघण्याकरता बाहेर जे पडू त्याला लागणार अजून कालावधी त्याला लागणार आहे. कारण उद्यापासून जे आपले व्यवहार आपण सुरू करू, आपले जे थांबलेले अडकलेले सगळे व्यवहार आहेत ते पहिल्यांदा आपल्याला दुरुस्त करायचे आहेत आणि ते दुरुस्त केल्यानंतर पुढचा विचार करायचा आहे. मग तोपर्यंतचा काळ जो आहे त्यात आपण काय करू शकतो. मग विचार करायला हरकत नाही की आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव तरी आपण कधी नीट बघितलं आहे का हो. आपल्याला वेळ मिळाला आहे का. मागे 1-2 वर्षापूर्वी जालन्याच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर माझं भाषण झालं होतं. जालन्यामध्ये मस्तगड नावाचा एक भुईकोट किल्ला आहे. त्याचे शिवचरित्रामध्ये उल्लेख देखील आहेत. त्या किल्ल्यामध्ये आज त्या ठिकाणच्या नगरपालिकेचं कार्यालय ऑफिस आहे. त्या विद्यार्थ्यांसमोर मी म्हणताना असं विचारलं की जालना शहरामध्ये आपल्या इथे एक किल्ला आहे, हा किती लोकांना माहिती आहे, किती विद्यार्थ्यांना माहिती आहे.
तर प्रत्येकजण माझ्याकडे अशा आश्चर्याने बघत होता की अरे तुम्ही काहीतरी वेगळंच काहीतरी काय सांगता, जालन्यात कुठं केलेलं आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं की मस्तगड हे नाव कशाचं आहे. एकदा तुम्ही त्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन या आणि त्या ठिकाणचं जुनं जे बांधकाम आहे ते बघितलं की तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपल्या गावामध्ये काय काय आहे ह्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला सगळ्याच गोष्टींची कल्पना आहे असं नाही. आणि म्हणून जसं क्वारंटाईनचे लॉकडाऊनचे नियम शिथिल होतील तसं आपल्या शहरामध्ये किमान भ्रमण करण्याचं मनाशी ठरवा की जो भाग मी कायम नुसता ऐकलेला आहे पण बघितलेला नाही, बघितलेला आहे पण डोळसपणाने बघितलेला नाही, आणि बघितलं आहे पण आम्ही लोकांना सांगितलेलं नाही. मग अशा प्रकारची आपल्या गावातली काही वैशिष्ट्ये असतील ना, त्या वैशिष्ट्याची नोंद केली तर पुढच्या पिढीला आणि पुढच्या काळामध्ये आपल्यालाच त्याचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामधूनच एक उपजीविकेचं साधन देखील निर्माण होऊ शकतं. ही एक गोष्ट झाली की आपल्याच गावामध्ये आपण हिंडायचं, आणि आपल्या गावामध्ये हिंडण्याकरता तुम्हाला कोणाचीही गरज नाही, कुठल्याही कन्सल्टंटची आवश्यकता नाही. बघितल्यानंतर त्याच्या संदर्भातून आपण आपल्या मित्रांशी सहजपणाने बोलू शकतो आणि कितीतरी पाऊल खुणा आपण शोधून काढू शकतो. दुसरी जी आवश्यकता आहे ती डोळसपणाने आणि संशोधकपणाने बघण्याची आणि हिंडण्याची. आत्ताची आपली जी मानसिकता आहे की आम्ही अमुक ठिकाणी जायचं का, मग तिथं काय आहे, मग तिथं काही नाही तर आम्ही कशासाठी जायचं. तिथं काही नाही हे एका अर्थाने ठामपणाने सांगण्यासाठी सुद्धा का होईना पण त्या ठिकाणी जावं लागतं आणि मग आपण सांगू शकतो. आपण इंग्रजांबद्दलचं मोठं बऱ्याच वेळेला कौतुक करत असतो. त्या कौतुकामध्ये आपण असंही सांगतो की महाराष्ट्रातली थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरान ही इंग्रजांनी शोधून काढली. अशा पद्धतीचं म्हणणं देखील आत्मविस्मृतीचं लक्षण आहे. इंग्रज येण्यापूर्वी महाबळेश्वर परिसरामध्ये माथेरानला लोकांची वस्ती नव्हती का? लोकांना गरम आणि गार ह्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं का? ते सर्व होतं, पण थंड प्रदेशातून आलेल्या इंग्रजांना त्यातल्या त्यात जास्त थंड प्रदेश कुठला आहे हे अनुभवण्याची आणि आवश्यकता त्यांची होती. त्यांनी ते म्हणाले की आम्ही शोध लावला, आपणही मान्य करायला लागलो. इतिहासामध्ये लहानपणी मला बऱ्याच वेळेला आठवतं की सांगितलं जायचं की शिवाजी महाराज हे नेपोलियन एवढे थोर होते. नेपोलियनचं चारित्र्य काय, नेपोलियनचा कालखंड कुठला, शिवाजी महाराजांचा कालखंड कुठला, ह्याचा नीट डोळसपणाने विचार केला तर त्याचं किती आपण चुकीच्या पद्धतीने आपण वर्णन करतो हे आपल्या लक्षात येईल. अजिंठ्याच्या लेण्यांबद्दल आपण म्हणतो की त्या ठिकाणी एक इंग्रज अधिकारी गेला, त्याने त्याच्या बंदुकीमधून एक बार काढला वाघाच्या दिशेने, तो वाघ पळाला, तो आवाज घुमला असं आपण एक सांगतो. किंवा त्याला अजिंठ्याची ती कमान दिसली आणि त्यांनी अजिंठा लेणी शोधून काढली. सहज विचार करा की तो पहिल्या दिवशी बाहेर पडला आणि त्याला लगेच अजिंठा लेणी सापडली असं झालेलं असेल का? त्याच्या आधी कित्येक दिवस तो त्या परिसरामध्ये रानामध्ये सातत्याने हिंडत असणार आणि तो हिंडल्यानंतरच त्या गोष्टीचा शोध लागतो. आपल्याला मात्र एका वाक्यावरून असं वाटतं की अरे गेलं की लगेच आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, तर तसं होत नाही. अगदी रामाबद्दलसुद्धा आपण रामबाण आपण असं म्हणतो, पण तो रामबाण कधी होतो? एक जो त्याचा 100वा बाण अत्यंत अचूक जागी मर्मस्थानी जाऊन काम करतो आणि त्यांनी केलेलं काम जेव्हा जगाच्या दृष्टीस पडतो तेव्हा आपलं लक्ष जातं. त्याच्या आधी जेव्हा राम त्याचे 99 बाण सोडत असतो तेव्हा ते कुचकामी ठरत असतात, ते हवं तसं यश देत नसतात, तेव्हा आपलं लक्ष नसतं त्याच्याकडे. एक जो बाण काम करून जातो त्याच्याकडे आपलं लक्ष जातं आणि आपण म्हणतो रामबाण. त्यामुळे महाराष्ट्र जो बघायचा आहे तो संशोधक मनोवृत्तीने महाराष्ट्र बघण्याकरता जायचं आहे. मी पटकन त्या ठिकाणी गेलो आणि झटकन मला एखादी गोष्ट सापडली असं होणार नाही आहे. बऱ्याच वेळेला मागे मी काही जणांना म्हणायचो की तुम्ही बीड जिल्ह्यात जा, उस्मानाबाद जिल्ह्यात जा, परांड्याचा किल्ला त्या ठिकाणी आहे, धारूरचा किल्ला त्या ठिकाणी आहे. लोक विचारायचे मग तिथं आमची सगळी व्यवस्था कशी काय असेल? मी त्यांना म्हणायचो की वर्षानुवर्ष ज्या भागामध्ये तुम्ही गेलेला नाही आहात त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्या ठिकाणचा माणूस तुमच्यासाठी पुष्पगुच्छ किंवा हार तुरे घेऊन कसा काय उभा राहील?
तुम्ही एकदा दोनदा तीनदा जाण्यामधूनच त्या ठिकाणी हे बदल येणार आहेत आणि त्या दृष्टीने विचार करा. आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक संशोधनाची आस बाळगा. आपल्याला महाराष्ट्र बघायचं आहे, तो संशोधनाच्या भूमिकेतून बघायचा आहे, शोधकाच्या भूमिकेतून बघायचा आहे. आणि त्याच्यामधूनच मी जे म्हटलेलं आहे की शोध भाग्याचा ही आपली मोहीम आहे. त्याच्यामधूनच आपण महाराष्ट्राचं जे खरं रूप आहे ते वीरभूमी महाराष्ट्र हे जगासमोर ताकदीने आपण आणू शकू. आणि आपली मनोवृत्ती जी पराक्रमाची आहे त्याचंही आपण जगाला दर्शन देऊ शकू. एवढं मोठं गोष्ट या छोट्या गोष्टीमधून होणार आहे आणि त्या दृष्टीने विचार करायला लागा. बाकीचं आपण उद्या बोलू. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.